हॅलो नमस्कार, मी ऋतुजा परब तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप दिवसांनी स्वागत आहे। तर मी आज दादरला आले होते बऱ्याच दिवसांनंतर एका कामासाठी। तर ते काम झालेलं आहे आणि माझ्यासोबत नेहा पण आहे। तर आम्ही विचार केला की जरा दादरला आलोच आहोत जवळपास, तर थोडं शॉपिंग करूया किंवा असं थोडं एक्सप्लोअर करूया दादरला स्टेशनच्या इथे काहीतरी। आणि आम्ही आता खूप दुपारच्या अशा रणरणत्या उन्हात चाललेलो आहोत। आधीच आम्ही थोड्या टॅन झालो आणि अजून थोडं टॅनिंग तर आम्ही चाललोय आणि आम्ही आता शिवसेना भवनपर्यंत आलेलो आहोत। त्या दिवशीच आस्वादचं पन्ह ट्राय केलं। आस्वाद तिकडे आस्वाद आहे, हे बघा ते बंद आहे। बरं झालं, मी ऋतुजाला नेमकी नेणार होते पण आता काय करणार, कचऱ्याची गाडी आहे वाटतं आसपास कुठेतरी। नाही हे समोर आहे, नाही तिथे आहे समोर बघा। असू दे, मी म्हणत होते की आस्वाद मधलं पन्ह सीझनल होतं, तर मी नुकतंच ट्राय केलं होतं। असलं कमाल ना, मला स्वर्ग सुखाचा एक अनुभव झाला त्याच्या चवीने। त्यामुळे मला वाटतं की तुम्ही सुद्धा ट्राय करा जर आलात तर। एरवी नाही, आत्ता कसा जरा आंब्याचा सीझन आहे ना, कैरीचा वगैरे, त्यामुळे कमाल होतं ते। वाव। आणि आता आम्ही आलेलो आहोत शिवसेना हो शिवसेना भवन आणि कोहिनूरच्या इथे। आमचा तसा काही ठरलेला प्लॅन नव्हता, असंच मी सहज तुला म्हटलं की जरा जाऊन येऊ ग, फेरफटका मारून, काहीतरी दिसलं तर चुकून आपण घेऊ ना, किंवा नाही जसं जरा एक फिरलं तरी बरंच आहे। तर काम आटपून घरीच, आणि कामालाही काही आम्ही ज्या कामासाठी गेलो होतो तिथे आम्हाला असं काही ॲज तसं भरपूर असा कंटेंट काही मिळालाच नाही आणि फार लवकरच आटपलं ते। त्यामुळे जरा आमची एनर्जी सेव्ह झाली आहे, म्हणून आम्ही ती चॅनलाइज करतो आहे असे फेरफटके मारून। दादरला आलो खरे, पण इथे आल्यावर आम्हाला कळलं की आज सोमवार आहे, त्यामुळे बहुतेक फेरीवाले इथले उठलेले आहेत आणि आम्ही आता बघतो कुठे काही सापडत आहे का। हे ते इथलं फेमस दुकान आहे, इकडे ना वेगवेगळ्या घरातल्या उपयोगी वस्तू मिळतात, गृहोपयोगी वस्तू। हे काय आहे, ऑइलिंगसाठी का? अच्छा, हा मसाज ब्रश आहे। बरंच काही काही आहे इकडे ह्यांच्याकडे। आणि नेहा काहीतरी घेतेय, तिला काहीतरी। नेहा तू काय घेतेयस? पाहते जर काही एक्साइटिंग वाटलं तर। अच्छा, ते खूप सुंदर सुंदर ज्वेलरी आहे। मला हा सुद्धा आवडला, घे ग नेहा पैसे। पण मी हा नाही घेतला, मी दुसरा घेतला। हो, तो आता मी दाखवू नाही शकत, तो बॅगेत तो तुम्ही नंतरच पहा। हा मी दाखवते, पैसे बॅगेत ठेवते आणि मग दाखवते। आणि यांच्याकडे ना काय झालंय गळाला आवाज गेला। यांच्याकडे मराठमोळे दागिने पण खूप सुंदर आहेत। क्वालिटी अच्छी है, कानातले पण आहे तिथे छान। मी असं घेतलंय सुंदर फुलांचं। कितीचं घेतलं? 100 रुपये। मला अशा पर्स देखील आवडतात। वाव, किती छान आहे। आपला बूम त्यात राहत नाही। हो, मला देखील अशा लहान पर्स आवडतात, पण आपलं सामानच एवढं असतं जगापेक्षा भारी। किती आवडलं तरी आपण फॅशन म्हणून चालू। हो, ह्यांच्याकडे केसेस आहेत, आपली केसे घेतील का? हा कॉटन फ्रॉक आहे, काय रेंजमध्ये? कोणत्या वाला आहे? सिलिकॉन वाला आहे, अशा असल्या टाईपमध्ये नाही आहे। माझं काय होतं, आजपर्यंतच्या आयुष्यात माझा आलेला हा अनुभव आहे की मला केसेस फोनचे खूप आवडतात, मला पण प्रॉब्लेम काय होतो, ज्यावेळेला माझ्याकडे जो फोन असतो ना त्याचे केसेसच मिळत नाही, आणि ज्या वेळेला मी चांगला फोन घेते तेव्हाही मिळत नाही। म्हणजे कधी मॉडेलच नसतं, आणि आता मला सगळं आयफोन 14 प्रो ह्याचं तर मिळायला हवं, पण माझं नशीबच खराब आहे। यांच्याकडे कॉटनचे ड्रेस आहेत, कुर्ते आहेत, शॉर्ट जीन्सवर घालायला। आणि आता समर आहे ना, इथे बरेच कॉटनचे कुर्ते वेगवेगळ्या पॅटर्नचे आलेले आहेत विक्रीसाठी।
आता नेहा पण तेच बघतीये. जाऊया. मला तर मोबाईल केसच्या बाबतीत आम्ही सांगितलं. कपड्याच्या बाबतीत काय होतं, मी जाते तर माझी साईजच कुठे मिळत नाही. आणि ही म्हणजे दुकानात जरा इन्क्वायरी करायला जावं तर ही गेली तर म्हणतात आपके हाईट का नाही आहे, आणि मी गेले तर म्हणतात की साईज का नाही आहे. मग करायचं काय आपल्यासारख्या माणसानी? म्हणजे आमच्यासारखी जमात विरळच आहे ज्यांच्या साईजचं आणि हाईटचं काही मिळतं. हे बघा इथे वन पीस पण आहेत. वेगळे प्राइस. अच्छा, 350. हे बघा 350चे वन पीस आहेत यांच्याकडे. आणि कॉटनचे आहेत सगळे. कापड प्रकार जरा चांगला वाटतो, पण ह्याच्यात टोपडा हवा. मी घरी जाऊन टोपडा करू काय? मी रंग अगदी शोधून शोधून काढते, मोठून गुलाबीच रंग काढते. यांच्याकडे सगळे वन पीस एकूण एक कोणत्याही साईजेस मधले फक्त 350ला आहेत. हे बघा ह्यांच्याकडे हे असे छान टॉप आहेत. टॉप कितीचे आहेत? 300ला 250 300. अच्छा. आणि यांच्याकडे टी शर्ट पण आहेत मस्त. हे 2 कलर हे बघा. आणि टी शर्ट कसे आहेत? जरा रंगोली पण दाखवतात. अच्छा. टी शर्ट मध्ये पण कलर आहेत वेगवेगळे. हे बघा. हे बघा यांच्याकडे पण किती सुंदर वन पीसचं कलेक्शन आहे. आणि नेहाला बघता क्षणी हा आवडलाय नेहाला. मी आणि नेहा ना उन्हाळा आला ना की बऱ्याचदा ना इथूनच कॉटनचे कुर्ते घेतो. आणि माझ्या मैत्रिणी मला नेहमी विचारतात की कुठून घेतेस, तर हे समरसाठी खूप छान आहे. आणि टिकतात पण ह्यांच्या. हो, आणि खूप म्हणजे वर्षभर तरी टिकतील हे कुर्ते, इतके सुंदर आहे. माझे कितीतरी वर्ष. हो, म्हणजे गॅरंटी आहे या कुर्त्यांची. आणि कलरही जात नाही याचा. सुंदर कलर आहे. आणि स्लीवलेस पण आहेत आणि विथ स्लीव्स पण आहेत. हे स्लीवलेस कितीचे आहेत आणि काय साईज आहे? 120 मीडियम साईज. अच्छा. आणि फुल स्लीव मीडियम 150, LXL डबल XL 200. ह्यांचं दुकान जर तुम्हाला बघायचं असेल ना तर शिवशाही पैठणी आहे ना त्याच्या शेजारीच एक गल्ली आहे तिथे आहे. प्रिंट आहे. आणि हे बघा इथे लहान मुलांचे पण आहेत. हातामधला पण प्रिंट आहे. पण विथ स्लीव्ज आहेत ना हे विथ स्लीव आहे, हे स्लीवलेस आहे. स्लीवलेस नको. विथ स्लीव पाहिजे तर हा घ्या. समोर इथे स्टेशनवरून येण्याचा रस्ता आहे आणि इथे पण वन पीस. गल्लीच्या हो, आणि इथे पण कॉटनचे वन पीस लावलेले आहेत. आणि हा 350चा स्लीवलेसवाला वन पीस मला नेहासाठी खूपच आवडला आहे. तिला खूपच छान दिसेल हा. मी फुला पानांमध्ये वाटते. पण खरंच छान आहे, रंग पण मस्त आहे आणि उन्हाळ्यासाठी खूप छान कापड आहे याचं. गरम झालं आहे फारच, त्यामुळे आम्ही आता इथे ऊसाचा रस प्यायला जातोय. हा कॉन्फिडन्स मला आयुष्यात हवाय ऑफ सीझन धंदा करण्याचा. उन्हाळ्यामध्ये हिवाळ्याचे कपडे विकण्याचा कॉन्फिडन्स. यंदाचा उन्हाळा काही साधा सुद्धा उन्हाळा नाहीये. हो ना, ते तर आहे. चला, उन्हाळा म्हणजे उकाड्याचं हेच आहे यावेळी. भाजी मार्केटमध्ये आलो. इथे ओले काजू आहेत, आंबे आहेत, काजी आहे. हे बघा, काजू सांभाळून हे करा, नाही तर हे असं होतं. हो नेहा ना आत्ता गावी गेली होती तर तिकडे पराक्रम करून आली आहे. हे गोल्डन आणि एक म्हणजे व्हाईट पर्ल मध्ये यातला एखादा. आणि इथे मंगळसूत्र पण आहे. नेहा मला म्हणते की तू घ्यायला पाहिजेस असे मराठमोळे दागिने. तर मी तिला म्हटलं की आमच्याकडे लवकरच घरी शुभ कार्य आहे तेव्हा मी घेईन. हिरवा आहे माझ्याकडे. अच्छा. बघा यांच्याकडे मस्त असं ते कानाला लावायचं हे पण आहे. वेगवेगळे आहे. 100 रुपयाच्या नथी आहेत यांच्याकडे वेगवेगळ्या. हे बघा, ये और ये सब 100 का है. किती सुंदर डिझाईन आहे बघा ना यांच्याकडे. ही पण किती छान आहे. आणि
ही सुद्धा. आणि यांच्याकडे कानातले देखील किती सुंदर आहेत. अच्छा हां, हे बघा ही पण किती सुंदर नथ आहे. किती सुंदर गोष्टी आहेत. आणि त्यांच्याकडे गळ्यातले हार पण आहेत, असे नेकलेस वगैरे. एखादं छोटंसं छान दिसलं तर आपण घेऊ. आम्हाला ना नाजूक गोष्टी फार आवडतात. आणि माझं नाकही छोटं आहे म्हणून मी मुद्दाम छान आहे. कंबरपट्टा आहे का हा? नाही, गळ्यात. अच्छा, लॉंग लॉंग. वाव, हे बघा चोकर किती सुंदर आहे. कितीला आहे हो तो? किती वेगळे आणि युनिक कलेक्शन आहेत बघा ना यांच्याकडे. रंगोलीच्या समोर हे दादा बसतात. हे बघा, वाव. A few minutes later. तर इथे दादरमध्ये बरीचशी विंडो शॉपिंग केल्यानंतर मी आणि नेहा आता बर्गर किंगमध्ये आलो आहे. आणि नेहाने इथे तिच्यासाठी कॉफी मागवली आहे आणि मी माझ्यासाठी बर्गर आणि फ्राईज मागवले. तर आम्ही आता खातो आणि जरा थोड्या गप्पा मारतो. 1 hour later.